भारती पवार वर्सेस भास्कर बगरे, गावित फॅक्टर निकाल फिरवणार, कांदा कुणाला रडवणार, भास्कर बगरे की भारती पवारांना? नमस्कार मित्रांनो, आपण चॅनलवर नवीन आला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करण्यास नम्र विनंती आहे. चला तर बघू नवीन काय विशेष. दिंडोरी लोकसभा मतदारसंघात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष एक प्रमुख फॅक्टर आहे. यंदा पहिल्यांदाच या पक्षाचा उमेदवार निवडणूक रिंगणात नाही. त्याचा फायदा कोणाला आणि तोटा कोणाला याची आकडेमोड सुरू आहे. एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार दिंडोरी लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे भास्कर बगरे आघाडीवर आहेत. केंद्रीय मंत्री भारती पवार या पिछाडीवर आहेत. त्यामुळे महायुतीला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कांदामय निवडणुकीचा कौल अधांतरी असला तरी 75% मतदान कोणाच्या पत्त्यावर पडणार, कांदा कुणाला रडवणार हे काही तासातच समजेल. यंदा परिस्थिती आणि राजकीय स्थिती दोन्ही अनुकूल झाल्या आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अर्थात महाविकास आघाडीला यश मिळेल का हे गावित फॅक्टर ठरू शकतो. गेल्या तिन्ही निवडणुकीत 2009, 2014 आणि 2019 दिंडोरी मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसला यश मिळालेले नाही. आता तर राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर शरद पवार यांनी अगदी उमेदवारीपासून प्रचारापर्यंत मतदारसंघ सर करण्यासाठी जोर लावला. त्यामुळे यंदा तरी शरद पवारांना हा मतदारसंघ साथ देणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गेल्या 5 निवडणुकांमध्ये माकपच्या उमेदवाराला सरासरी 1 लाख मते मिळाली आहेत. यंदा राष्ट्रीय राजकारणाचा भाग म्हणून या पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला त्याचा मोठा लाभ होऊ शकतो. दिंडोरी लोकसभा मतदारसंघात यंदा भाजपच्या डॉ. भारती पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे भास्कर बगरे यांच्यात थेट लढत होत आहे. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने मोठी ताकद लावली होती. दिंडोरी मतदारसंघात 1999 ते 2019 या 5 निवडणुकांमध्ये आपला उमेदवार दिला होता. 1999 मध्ये चिंतामण गावित यांना 61,142, 2004 मध्ये जे.पी. गावित यांना 1,19,436, 2009 मध्ये जे.पी. गावित यांना 1,05,352, 2014 मध्ये हेमंत वागेरे यांना 72,724 आणि 2019 मध्ये जे.पी. गावित यांना 1,09,570 अशी मते मिळाली आहेत. दिंडोरी मतदारसंघातील आदिवासी पट्ट्यात या पक्षाचा विशेष प्रभाव आहे. यंदाही माजी आमदार जे.पी. गावित यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र राजकीय वाटाघाटीद्वारे त्यांनी माघार घेतली. गावित यांनी पाठिंबा दिलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या भास्कर बगरे यांना ही 1 लाख मते वर्ग होऊ शकतील. तसे झाल्यास बगरे यांचा विजय सोपा होणार आहे. त्यामुळे दिंडोरी मतदारसंघाच्या निकालावर गावित फॅक्टर प्रभाव टाकणार हे नक्की. अशीच नवनवीन माहिती मिळवण्याकामी कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावे ही नम्र विनंती. धन्यवाद.